सीईटी सेलने सीट एक्सेप्टन्स फीज मध्ये बदल केलेले आहेत हे तुम्हाला आतापर्यंत समजलेलं असेल, पण याचा परिणाम काय काय होणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. वेगवेगळे सिनेरिओज या ठिकाणी आहेत आणि बेटरमेंटचा जो ऑप्शन आहे त्या रिलेटेड हा चेंज आहे. त्यामुळे तुम्हाला काही असे कन्सेप्ट असतील की जी माहीत नसल्यामुळे तुम्ही ते आत्ता तुमच्या डोक्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालक दोन्हींसाठी सांगत आहे. ते तुम्हाला कदाचित कधी लक्षात येतील जेव्हा सगळं झालेलं असेल तेव्हा. पण मी मागच्या 5-6 वर्षामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहे, त्यामुळे मी काही गोष्टींचा विचार केला आणि त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा काय येतो की काय बदल करण्यात आलेले आहे. तर सीईटी सेलने काय केलेलं आहे, आधी जसं सीट एक्सेप्टन्स फीजला 1000 रुपये घेतले जायचे आणि ते तुमच्या शेवटच्या राऊंड पर्यंत 1000 रुपयेच होते. तुम्हाला प्रत्येक राऊंडसाठी किंवा तुमची कितव्यांदाची पण जी काही अलॉटमेंट असेल, कितवीही तुमची अलॉटमेंट असू दे, पहिली, दुसरी, तिसरी, तर तुम्हाला 1000 रुपयामध्ये काम होत होतं. पण आता काय झालेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा अलॉटमेंट असेल तुमची तर 2000 रुपये, तिसऱ्यांदा अलॉटमेंट होऊन तुम्ही जर बेटरमेंट करत असाल तर 3000 रुपये. म्हणजे सगळे मिळून तुम्हाला जर तुम्ही 3 वेळा बेटरमेंट केली तर तुम्हाला त्या ठिकाणी 6000 रुपये टोटल खर्च करावे लागणार आहेत. मागच्या वर्षीपर्यंत हा बदल नव्हता. 1000 रुपयामध्ये काम होत होतं, पण आता 6000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येणार आहे. ही बातमी तुम्हाला कळली, ठीक आहे, सिंपल आहे. पण हे करत असताना तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील माहित असणं गरजेचं आहे. जसं की समजा बेटरमेंट तुम्ही दुसऱ्या राऊंडला तुम्ही केली आणि तुम्हाला ते पहिल्यांदा सीट भेटलेली आहे, तर तुम्हाला काय मग 2000 भरायचे का? तर तसं नाहीये. उदाहरण देऊन सांगतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला काहीच नाही भेटलं आणि मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरला आणि दुसऱ्या राऊंडला जाऊन त्याला त्या ठिकाणी सीट भेटली. मग दुसरा राऊंड आहे म्हणून त्याने 2000 रुपये भरायचे का? तर असं नाही अजिबात. कसं आहे, तर त्याला पहिल्यांदा सीट अलॉटमेंट झाली आणि तो पहिल्यांदा बेटरमेंट करू इच्छितो तर त्याला 1000 रुपये भरावे लागणार. समजा एखादा विद्यार्थी आहे की ज्याला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला काहीच लागलं नाही आणि आता त्याला तिसऱ्या राऊंडला जाऊन मग सीट भेटलेली आहे, मग काय तो 3000 रुपये भरणार? नाही, तो त्या ठिकाणी 1000 रुपये भरणार, कारण की त्याची ती पहिली अलॉटमेंट आहे. याचाच अर्थ सीईटी सेलने देखील स्पष्टपणे जी नोटीस आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमची कितव्या नंबरची अलॉटमेंट आहे त्याच्यावरची तुमची फी ठरणार सीट एक्सेप्टन्सची. तर 1000 रुपये किंवा जर तुमची ती पहिली अलॉटमेंट असेल आणि बेटरमेंट करत असेल तर 2000 रुपये जर तुमची ती दुसऱ्यांदाची बेटरमेंट असेल तर, आणि 3000 रुपये जर तुमची ती तिसऱ्या नंबरची बेटरमेंट असेल तर. मग इथे गोष्ट काय येते बघा की बेटरमेंट म्हणजे नेमकं काय. तर बेटरमेंट म्हणजे काय की तुम्हाला मागच्या राऊंडला जे पण काही भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन भेटतो का याचा प्रयत्न करणे म्हणजे बेटरमेंट. बेटरमेंटचा नियम काय असतो की समजा तुम्हाला पुढच्या राऊंडला बेटरमेंट तुम्ही ट्राय करत आहात आणि समजा काहीच नाही भेटलं तर काय होणार, मागच्या राऊंडची जी सीट आहे ती तुमची रिटेन होणार. उदाहरण देऊन सांगतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला PICT मध्ये कम्प्युटर सायन्स भेटलं आणि दुसऱ्या राऊंडला जाऊन त्याला त्या ठिकाणी बेटरमेंट त्यांनी केली. पहिल्या राऊंडला 1000 रुपये भरले आणि दुसऱ्या राऊंडला जाऊन त्याला CUEP मध्ये मेकॅनिकल भेटलं. मग आता असं समजू नका की त्याच्याकडे PICT CS चा पण ऑप्शन हातात आहे आणि CUEP मेकॅनिकलचं पण आहे, पहिल्या राऊंडचं पण दुसऱ्या राऊंडचं पण, मग तो त्यातलं एक निवडणार असं नसतं. जर त्याला दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट झालेली आहे ना तर त्याला दुसऱ्या राऊंडचं जे बेटरमेंटचं कॉलेज आहे, जे की या विद्यार्थ्याच्या बाबतीत समजा काल्पनिक CUEPचं मेकॅनिकल, तेच त्याला आता ग्राह्य धरलं जाणार, ती त्याची सीट, आणि त्याचं जे आधीचं PICT CS होतं ते त्याचं निघून गेलेलं आहे. ठीक आहे. आणि समजा असं झालं असतं की समजा त्यांनी PICTचं CS पहिल्या राऊंडला भेटलं, बेटरमेंट करून 1000 रुपये फी भरली आणि दुसऱ्या राऊंडला आता तो ट्राय करतोय, पण दुसऱ्या राऊंडला काहीच नाही भेटलं तर काय होणार, काहीच नाही भेटलं तर काय होणार, तर पहिल्या राऊंडचं जे PICT CS होतं ते त्याचं रिटेन होणार. त्याला दुसऱ्या राऊंडला देखील तेच मागचं कॉलेज दिले जाणार किंवा जर त्याला दुसऱ्या राऊंडला देखील काहीच नाही भेटलं तर. आणि समजा भेटलं, जसं की मी सांगितलं, तर पहिल्या राऊंडचं निघून जाईल आणि दुसऱ्या राऊंडला जे काही तुम्हाला भेटतं ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. मग ह्या ठिकाणी एक तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल की तुम्ही पुढच्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला किंवा जो काही तुमचा राऊंड असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही बेटरमेंट करू इच्छिता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असेच ऑप्शन टाकायचे आहे की जे तुमचे मागच्या राऊंडला जे काही तुम्हाला सीट अलॉट झालेले आहे त्याच्यापेक्षा ते चांगले असतील
आणि तुम्ही ते घ्यायला त्या ठिकाणी तयार असाल. फॉर एक्झाम्पल आताच आपलं एक्झाम्पल की समजा त्याला पहिल्या राऊंडला PICT CS भेटलं, दुसऱ्या राऊंडला CUP मेकॅनिकल भेटलं, मग आता तो विद्यार्थी CUP भेटले म्हणून खुश असू शकतो, पण त्या ठिकाणी तो मेकॅनिकलला रेडी आहे का नाही, कारण इकडे मेकॅनिकल होतं, इकडे CS होतं. जर समजा ब्रांच मध्ये तो कन्फ्युज झाला, म्हणूनच काय करायचं आहे, जरी समजा तुम्ही इथे PICT टाकलं आणि पुढच्या राऊंडला PICT पेक्षा चांगले कॉलेजेस टाकले, तरी असेच ब्रांचेस टाका की जी घेण्यासाठी तुम्ही तयार देखील असाल. म्हणजे असं नाही की फक्त चांगलेच कॉलेजेस टाकायचे, हे तर योग्यच आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी ब्रांच देखील बघा. मुद्दा काय की पुढच्या राऊंडला जर बेटरमेंट साठी जात असाल तर असेच कॉलेजेस आणि ऑप्शन ब्रांचेस टाका ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात आणि ते मागच्या राऊंडचं जे ऑप्शन तुम्हाला जो काय अपलोड झाला होता त्याच्यापेक्षा ती भारी आहे. आता सीट एक्सेप्टन्स फीचा मुद्दा काय आहे, तर सीट एक्सेप्टन्स ज्याला CET सेल जागा स्वीकृती शुल्क म्हणतं, 19 जुलै 2026 ला त्यांनी एक नोटीस जाहीर केली आणि त्याच्यामध्ये सांगितले की आम्ही याच्यामध्ये बदल करत आहोत. तर CET सेलने असं का केलं असेल याचं स्पेसिफिक ठळक उत्तर असं त्यांनी नोटीसमध्ये सुद्धा दिलेलं नाहीये, पण मला असं वाटतंय की त्यांना जे दरवर्षी बेटरमेंट विद्यार्थी करत जातात फक्त 1000 वरतीच, तर कदाचित त्यांना त्याच्यावरती थोडं नियंत्रण आणायचं असेल म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला असेल. आणि याच्यात गोष्ट ही आहे की ही फी रिफंडेबल नाहीये, म्हणजेच की नॉन रिफंडेबल. तुम्ही भरली ना तर तुम्हाला ती परत भेटणार नाही. तुमची जी कुठली सीट असेल कॉलेजमध्ये जिथं कुठे ऍडमिशन भेटेल तिथं सुद्धा ती ऍड होणार नाही, ती CET सेललाच. पण 1000 रुपये ठीक होतं, आता 6000 रुपये असे विद्यार्थ्यांना कदाचित हे पालकांना जड जाऊ शकतं. आता आणखीन एक गोष्ट की जेव्हा तुम्ही पुढच्या राऊंडला जाल, तुम्ही पहिल्या राऊंडला तुम्हाला काहीतरी भेटलं आणि तुम्ही बेटरमेंट करायचं त्या ठिकाणी ठरवलं आणि पुढच्या राऊंडला तुला दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट भेटली आणि त्याच्यात तुम्ही खुश आहात, तुम्ही समजा पुढच्या 3ऱ्या 4थ्या राऊंडला जाऊ इच्छित नाही आहात, तर अशा वेळेस मग तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील, एक तर बेटरमेंट किंवा एक फ्रीज. जर समजा बेटरमेंट करायचं नाही, तुम्हाला 3ऱ्या राऊंडला जायचं नाही, कारण की 3ऱ्या राऊंडला पुन्हा बेटरमेंट करायची असेल तर 3000 रुपये लागणार आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, मग तुम्ही फ्रीज निवडणार कारण की तुम्ही दुसऱ्या राऊंडला स्टॉप करत आहात. मग तुम्ही जर फ्रीज करत असाल दुसऱ्या राऊंडला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फ्रीजच करावं लागणार, कारण की जर समजा तुम्ही तिथे काहीच नाही केलं तर तुमची सीट ती निघून सुद्धा जाऊ शकते. त्यामुळं यावर्षी काळजी घेण्याची गोष्ट ही आहे की जर समजा तुम्ही पुढच्या राऊंडला जर जाऊ इच्छित नसाल, की कारण की पुढे 2000 रुपये 3000 रुपये भरावे लागत आहेत, त्यामुळे तुम्ही ते जाऊ इच्छित नसाल, समजा तुम्ही जाऊ शकता, गेलेले बेटर आहे, पण समजा काही कारणामुळे तुम्ही जाऊ इच्छित नसाल तर तुम्ही योग्य पद्धतीने जी सीट आहे ती एक्सेप्ट केली पाहिजे. आणि फ्रीज करत असाल तर व्यवस्थितपणे फ्रीज करून सीट एक्सेप्टन्स फीज भरून जे कॉलेज सीट भेटलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तसं करत नसाल, ना तुम्ही बेटरमेंट करत आहात ना तुम्ही फ्रीज करत आहात, असंच सोडून दिलं तर तुमची ती सीट हातातून निघून जाईल. तर मुद्दा काय आहे, तुम्हाला आता 6000 रुपये तयार ठेवायचे असेल, जर तुम्हाला 3 वेळेस जर बेटरमेंट चूज करायचं असेल तर, आणि तुमची कितव्यांदा सीट अलॉटमेंट होऊन तुम्हाला कितव्यांदा तुम्ही बेटरमेंट करू इच्छिता याच्यावरती फीज तुमच्या अवलंबून आहेत. हा या व्हिडिओचा सारांश आहे आणि बरेच मुद्दे या ठिकाणी निघू शकतात, मी कदाचित ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला अशा प्रकारचे विश्लेषणात्मक जर अनालिसिस वाले व्हिडिओ हवे असतील ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही शंका असेल तर तिथे विचारू शकता. थँक्यू.